विचारलो हे पाप कुणाचं आहे मला सांग. त्या पापाचा जो कोणी वाटेकरी असेल त्याच्या बदलात मी घाले मी भीक मागेल त्याच्याजवळ. पण तो इकडे काय नाही आता मी स्वीकार करू शकत नाही. बाबा आईला मुलाचा बाबा हे आईला ज्ञान होतं आईला ज्ञान नव्हतं. मला सुद्धा माहिती आहे. मला सुद्धा ज्ञान नाही. मला सुद्धा माहिती होतं म्हणून मी तुझ्या आईला विचारलं. पण तुझ्या आईची बाबती बंद झाली. आई एका बापापासून त्याचा जन्म झाला नसेल. आई नाही या आईचा दोष काहीच नाही. फक्त तुम्ही श्रेष्ठ होता सरकारी परीक्षेचा अन्याय तुले. पण तो अन्याय असताना जरा तुम्ही विचार करायला हवा. अन्याय क्षम्य केले असते पण क्षणभर पाप मी क्षम्य करू शकत नाही. कारण पापाचा पिंड हिच्या उदरात वाटतोय. तर ती कुणी असो माझी आई असो बहीण असो अन्य कोणी तिचा स्वीकार मी करू शकत. माझा सोडा जगात असा कोण पुरुष आहे कोण भाऊ आहे कोण नवरा आहे कोण बाप आहे की आपल्या पोरीनं केलेले पाप सांभाळणारा कोण सांभाळ असतात. जरूर समजलं असता. दोष हे तू म्हटला जाता दोष तुझा नाही. कारण जसं बीज तसं अंकुर पेरलं ते उगवणार. त्याप्रमाणे कसे बाप आई बाबाचे संस्कार असतात ते मुलावर घडतात. आई बाबाचे संस्कार मुलावर घडतात. तुम्ही म्हणता तुम्ही जाणकार आहात. तुम्ही कोणी सामान्य नाही. जात तुम्ही म्हणता आईला अपमान केला. तुम्ही मला म्हणत नाही. ही आई माझ्यासाठी देणी आहे तेव्हा आणि आता सुद्धा सांगितलं ना तुला. आता आई मेली ती गोष्ट आहे. त्याला ही गरज नाही. तुम्हाला कोणी भाताला येईल दुसरा भाता मागू शकत नाही. तू जाऊ शकता आणि तुला आठवण तिथं मी आलोय तो खरा सांगते. आणि मला कोण सांगेल? याचा साप विचारला सगळ्याला बाबा म्हणून साप आता पुढे सोडा. माझ्या शरीराचा एक केस सुद्धा वाकडा होऊ शकत नाही. हे पहा, तुम्ही जर भाताचा स्वीकार करू शकत नाही होय. तर हाती शस्त्र घेऊन माझ्या हाताला आईला संपवलंय. हजार शिक्षकांनी घडविले हजारांनी जोडले. भाच्याला मानत नाही. आईला हट्ट करून मला आईपासून सोडला गेला. तुम्हाला आम्ही सोडणार नाही. तुमचा पिच्छा होणार या ठिकाणी कामणो याच्या मुळाशी
कारण तुम्ही म्हणून कोणत्या रीतीनं एकाच रीतीनं बोलावं तुम्ही माझ्या